जनता बोलती है, नेता सुनता है। प्रभाग नंबर 4 में अजीव पाटिल से सीधा सवाल, सीधा जवाब। मार्गदर्शन तुमच्या काय समस्या वगैरे असतील किंवा मी काल सांगितलं कशी ऍक्शन घेतली तुम्ही पण सांगा का. मला वाटते तुम्ही तुमच्याच बिल्डिंगच्या नाही, संपूर्ण विरार वसई तालुक्यातल्या ज्या तुमच्या मनामध्ये भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही गाडीत जातात, कामाला जातात, मार्केटला जातात, तर अनेक समस्या चर्चा होतात. तर त्याच्या कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, तुम्ही बोललो पाहिजे. शेवटी काय आहे की तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, गाडीत येणाऱ्या जाणाऱ्या विषय काही ना काही विषय होतात, समस्या असतात, त्या मनात ठेवण्यापेक्षा तुम्ही बोललेलं बरं असतं. आणि या ठिकाणी कुठचीही समस्या अख्ख्या वसई तालुक्यातली तुम्हाला जर वाटली, सांगितलं, तर त्याचं जे काय आमच्याकडे उत्तर आहे आम्ही ते देऊ, जेणेकरून तुम्हाला देखील गाडीमध्ये किंवा त्या चर्चेमध्ये ज्यावेळी तुम्ही हक्काने सांगतात आम्ही शिटीवाले आहोत, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यावेळेस समोरून कोणतरी चिमटा काढायचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नसते. तर असे मनात असलेला कुठचाही प्रश्न तुम्ही विचारा, निश्चित आम्ही त्याचं उत्तर देण्याचा आणि समाधान करण्याचा प्रयत्न करू. बोला ना, बोला ना. मला बोलायचं होतं. तर मी आता म्हणजे भले सिटीमध्ये नसेल कार्यकर्ता म्हणून, पण मी आताच माझी चर्चा चालली होती की इतके वर्ष झाले आज कार्यकर्ता म्हणून काम केलं, पण आज आमच्या सोसायटीचं जे काही काम झालं ते बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातूनच झालं. आज जी काही सोसायटी आहे ह्याच्यापूर्वी मला वाटतं मी 2003 मध्ये इथे आली तर ड्रेनेजचा इतका मोठा प्रॉब्लेम होता. तर प्रत्येक वर्षाला डेंग्यूनी म्हणजे असं कोणी ना कोणी हॉस्पिटलमध्ये असायचं आणि आम्ही असं सहजमध्ये मी गेली आपणकडे आणि त्यावेळेस वर्षाताई होत्या, प्रफुल्ल साने सर होते आणि त्यावेळेस मी तिथे जाऊन म्हणजे रात्री एवढ्या कार्यकर्त्यांना घेऊन कोण ही व्यक्ती एवढ्या रात्रीची घरामध्ये अचानक घुसते असा चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर मग ते ड्रेनेजचं काम असू दे किंवा आपल्या पहिल्या जुन्या नगरसेविका होत्या